नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वीचा सेतू अभ्यासक्रम अभ्यासत आहोत। आपला विषय आहे गणित आणि दिवस आहे 40वा। यामध्ये आपण घटक मूलभूत निर्देशक भूमिती हा पाहणार आहोत आणि त्यामधील उपघटक आहे बिंदू निर्देशक व स्थान। तर हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्यामध्ये प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निगडित निर्देशकांच्या जोडीचा अर्थ सांगता येणे, निर्देशकाचा उपयोग करून विशिष्ट बिंदूचे वर्णन करता येणे, दिलेल्या निर्देशकाचा उपयोग करून बिंदू स्थापन करता येणे आणि प्रतलातील बिंदूचे निर्देशक सांगता येणे इत्यादी क्षमता विकसित होतील अशी अपेक्षा आहे। महत्त्वाचे मुद्दे, तर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत। अक्ष, आरंभबिंदू आणि चरण या तीन बाबीकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे। एखाद्या बिंदूचे प्रतलातील स्थान सांगण्यासाठी त्याच प्रतलात सोयीच्या ठिकाणी काढलेल्या आडव्या रेषेला x असे म्हणतात। आपण एखाद्या बिंदूचं स्थान आपल्याला प्रतलामध्ये दाखवायचं, तर त्याच प्रतलामध्ये आपण एक आडवी रेषा जी घेतो त्या आडव्या रेषेला आपण x म्हणतो आणि x अक्षावर शून्य निर्देशक असलेल्या बिंदूतून x अक्षाला लंब असणारी दुसरी रेषा म्हणजे y अक्ष। हा y अक्ष उभा y अक्ष असतो आणि दोन्ही अक्ष x अक्ष आणि y अक्ष ज्या बिंदूमध्ये छेदतात त्याला आरंभ बिंदू म्हणतो। तर O0,0 हा आरंभ बिंदू आहे, आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे। तर x अक्षावर शून्यच्या उजवीकडच्या जेवढ्या संख्या आहेत, x अक्षाच्या उजवीकडच्या साईडला म्हणजे शून्यापासून उजवीकडे जर आपण घेतलं तर त्या धन असतात। तर त्या शून्याच्या एक डावीकडच्या बाजूला जे अंक आहेत -1 म्हणजे -2 -3 म्हणजे ऋण अंक आहेत। त्याचप्रमाणे y अक्षावर शून्याच्या वर धन अंक आहेत, धन संख्या, आणि शून्याच्या खाली y अक्षावर ऋण संख्या आहेत। अशा प्रकारे हे दोन अक्ष जेव्हा प्रतलामध्ये एकमेकांना छेदतात तेव्हा प्रतलाचे 4 भागात विभाजन होते आणि त्या प्रत्येकी भागाला चरण असे म्हणतात आणि चरण आपण प्रतिघटीवत क्रमानं त्यांचा क्रमांक देतो, जसं चरण 1, चरण 2, चरण 3, चरण 4। अशा प्रकारे आपण त्या प्रतलाचे जे 4 भाग झालेले आहेत त्या 4 भागांना आपण अनुक्रमे चरण 1, चरण 2, चरण 3 आणि चरण 4 असं प्रतिघटीवत प्रमाणे क्रमांक दिलेले आहेत। तर यानंतर बघा दोन बाबी पुढच्या, बिंदूचे निर्देशक आणि बिंदूचे स्थान व त्यांचे निर्देशक। बिंदूचे निर्देशक आपण कशाला म्हणतो? एखाद्या बिंदूचे स्थान दर्शवणाऱ्या प्रतलामध्ये एखाद्या बिंदूचे स्थान दर्शवणाऱ्या अंकाला त्या बिंदूचा निर्देशक म्हणतात। मग आपल्याकडे स्थान दर्शवण्यासाठी 2 अक्ष आहेत, 2 अक्षावर 2 निर्देशक आपल्याला दाखवता येतात। मग ते 2 निर्देशक म्हणजे परफेक्ट त्या बिंदूचं स्थान दाखवल्या जातं। x निर्देशक म्हणजे काय असतो? त्याचे y अक्षापासूनचे लंब अंतर, आणि y निर्देशक म्हणजे काय असतो? x अक्षापासून त्याचे लंबांतर। प्रतलातील प्रत्येक बिंदूशी निर्देशकांची एक आणि एकच जोडी निगडित असते। बिंदूच्या निर्देशकाच्या क्रमेतील जोडीतील पहिली संख्या x निर्देशक तर दुसरी संख्या y निर्देशक दर्शवते। आपल्याला जर एखाद्या बिंदूचा निर्देशक दाखवायचा असेल, दोन्ही निर्देशक दाखवायचे असतील, तर आपण अनुक्रमे पहिला x निर्देशक लिहितो आणि दुसरा y निर्देशक लिहित असतो। बिंदूचे स्थान व त्याचे निर्देशक। पहिल्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक धन असतात। दोन्हीही पहिल्या चरणामधले हे धन असतात। दुसऱ्या चरणामधील प्रत्येक बिंदूचे निर्देशक ऋण धन असतात। म्हणजे आपल्याला ह्या चिन्हावरून केवळ तो बिंदू कोणत्या प्रतलात आहे, कोणत्या चरणात आहे हे सांगता येतं।
त्याच्यानंतर तिसऱ्या चरणातील प्रत्येक बिंदूचे निर्देशक हे ऋण ऋण असतात, हे तिसरं चरण आहे. आणि चौथ्या चरणामधील बिंदूचे प्रत्येक निर्देशक काय असतात? धन ऋण. एक्स निर्देशक धन, वाय निर्देशक ऋण असतो. त्याच्यानंतर एक्स अक्षावरील प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. म्हणजेच जर एखादा बिंदू एक्स अक्षावर असेल तर त्या प्रत्येक बिंदूचा वाय निर्देशक 0 असतो. याच्या उलट जर तो बिंदू वाय अक्षावर असेल तर त्याचा प्रत्येक एक्स निर्देशक काय असतो? 0. आणि आरंभ बिंदूचे निर्देशक काय असतात? आरंभ बिंदू म्हणजे 2 अक्ष छेदलेला बिंदू, त्याचे निर्देशक काय असतात? 0,0. तर आता एवढ्या माहितीवरून आपल्याला यामध्ये दिलेल्या स्वाध्यायाचा विचार करायचा. आपण तो स्वाध्याय सोडूया. प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला प्रश्न काय आहे? वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात? आत्ताच आपण पाहिलं, वाय अक्षावरील प्रत्येक बिंदूचा एक्स निर्देशक 0 असतो. मग आता ह्या 4 पर्यायापैकी फक्त बी मध्ये असं दिसतं की त्यामध्ये एक्स निर्देशक 0 आहे. म्हणून आपलं उत्तर हेच आहे, वाय अक्षावरील कोणत्याही बिंदूचे निर्देशक कोणत्या रूपात असतात? 0,b. म्हणून हे अचूक पर्याय आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, ऋण 5,7 हा बिंदू कोणत्या चरणात असेल? आताच आपण पाहिलं, ऋण धन म्हटल्याच्या नंतर पहिल्या चरणामध्ये काय असतं? धन धन. दुसऱ्यामध्ये ऋण धन असतं, तिसऱ्यामध्ये दोन्हीही ऋण आणि चौथ्यामध्ये धन ऋण. मग आपल्याला हे कोणत्या चरणामध्ये सांगावं लागेल? दुसऱ्या चरणामध्ये. तर हा त्याचा अचूक पर्याय आहे. यानंतर आपल्याला प्रश्न दुसऱ्याकडे वळायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. पुढील कृती पूर्ण करा. आता इथं बिंदू सरळ सरळ दिलेत, आपल्याला चरण सांगायचं त्यांचं कोणतं आहे किंवा कोणत्या अक्षावर आहेत हे सांगायचं. अक्षावर आहे हे ओळखणं फार सोपं आहे. एक कोणताही निर्देशक 0 असला किंवा दोन्हीही निर्देशक 0 असला की ते अक्षावर असतो. आणि आता त्याच्यामुळं आपल्याला अक्षावरचा बिंदू सहज लक्षात येतात. आणि चरणामधले आपण पाहतो, पहिलं चरण धन धन, दुसरं चरण ऋण धन, असे आपण तिसरं चरण ऋण ऋण, चौथं चरण धन ऋण असं असेल तर आपण ते चरण सहज सांगू शकतो. तर पहिला जो बिंदू आहे -4, -3 हे आपल्याला लक्षात येतं. दोन्हीही यामध्ये निर्देशक ऋण ऋण आहेत म्हणून हे चरण आपल्याला सांगता येतं तिसरं चरण आहे. त्याच्यानंतर 0,-5. 0,-5 म्हणजे एक्स निर्देशक 0 आहे, अर्थात हा बिंदू कुठं असायला पाहिजे? मग वाय अक्षावर असायला पाहिजे. त्याच्यानंतर 3.5, 4.2. आता हे दोन्हीही निर्देशक धन धन आहेत म्हणून आपल्याला फिक्स माहीत आहे हे पहिल्या चरणामध्ये हा बिंदू असेल. त्यानंतर 7,0 यामध्ये एक निर्देशक 0 आहे. कोणता निर्देशक 0 आहे? वाय. म्हणून तो बिंदू कुठं असायला पाहिजे? एक्स अक्षावर असायला पाहिजे. त्याच्यानंतर -5,7.5 ऋण धन. आता एक आपण याच्यापूर्वीच एक याच्यामध्ये बहुपर्यायीमध्ये पाहिलं होतं, ऋण धन कोणत्या चरणामध्ये असतो? दुसऱ्या चरणामध्ये. म्हणून याला दुसरं चरण म्हणूया. हे दुसऱ्या चरणामध्ये बिंदू असतो. त्याच्यानंतर 0,3.5 एक निर्देशक कोणता 0 आहे? निर्देशक हा एक्स निर्देशक 0 असल्यामुळं हा बिंदू कुठं असायला पाहिजे? वाय अक्षावर असायला पाहिजे. त्यानंतर -2.1,0 इथं सुद्धा वाय निर्देशक 0 आहे म्हणजे हा बिंदू कुठं असेल? एक्स अक्षावर असेल. आणि शेवटचा बिंदू बघा 2,-3. 2,-3 म्हणजे धन ऋण हे कोणत्या चरणात असायला पाहिजे? चौथ्या चरणामध्ये असायला पाहिजे. तर हे त्याचं झालं उत्तर. अशा प्रकारे आपल्याला या निर्देशकाचे स्थान सांगता येतं. कधी अक्षावर असतो निर्देशक 0 असल्याच्या नंतर आणि निर्देशक 0 नसतील तर तो चरणामध्ये असतो. तर यानंतरचा आपण पुढचा प्रश्न बघूया. आलेखाचे निरीक्षण करून खालील बिंदूचे निर्देशक लिहा. आपल्याला काही बिंदूचे निर्देशक सांगायचे. उदाहरणार्थ पी बिंदू बघा कुठं आहे?
6 या ठिकाणी. मग आपल्याला इथं जो पी बिंदू दिसतो या बिंदूचे निर्देशक काय सांगता येतात? पी बिंदूचे निर्देशक आहे 6,-3. 6,-3 हे त्याचे आपल्याला याचे निर्देशक सांगता येतात. त्याच्यानंतर जे कुठं आहे? तिसऱ्या चरणामध्ये आहे. बघा जे हा तिसऱ्या चरणामध्ये येतो. तिसऱ्या चरणामध्ये जे जर पाहिलं तुम्ही तर तो -4,-3 हा बिंदू आहे तो. म्हणजे -4,-3 हा त्याचा सांगता येईल निर्देशक. -4,-3. त्यानंतर ई बिंदू कुठं आहे? ई बिंदूचे निर्देशक पहा आणि तो बिंदू कुठं आहे आपल्याला सांगता येतं. ई बिंदू हा या ठिकाणी ई बिंदूचे निर्देशक आपल्याला पाहिजेत. बघा हे -4 आहे आणि या ठिकाणी किती आहे? 4. म्हणजे हा बिंदू -4 आणि -4, -3 -4, हे 4 हा बिंदू आपल्याला असं सांगता. ई बिंदू हा -4 x वर आहे आणि y वर 4 आहे. त्याच्यानंतर ए बिंदू बघा कुठं आहे? ए बिंदू आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतो. या बिंदूचे निर्देशक 3,3 आहेत. त्याच्यानंतर एच हा बिंदू बघा x अक्षावर दिसतो. x अक्षावर. आणि या बिंदूचे निर्देशक किती आहेत? -8,0. त्याच्यानंतर पुढचा बिंदू कुठं आहे? सी बिंदू कुठं आहे? y अक्षावर इथं वर. हे बघा म्हणजे याचं काय सांगता येतं? 0,7. त्यानंतर यल बिंदू बघा. यल बिंदू सुद्धा y अक्षावरच आहे. हा लास्टचा इथला. म्हणजे याचे निर्देशक काय सांगता येतात? 0,-6. आणि एक शेवटचा बिंदू राहिलेला आहे क्यू सुद्धा अक्षावरच आहे आणि तो कोणत्या अक्षावर आहे? x अक्षावर. बघा 4. मग याचा निर्देशक काय लिहिता येतं? 4,1. अशा प्रकारे आपल्याला बिंदूचे निर्देशक सुद्धा सांगता आले पाहिजे. अगोदर निर्देशकावरून आपण बिंदू स्थापन कसे करायचे ते पाहिले. त्याच्यानंतर आपल्याला परत हे निर्देशक बिंदू स्थापन असलेले आपल्याला निर्देशक कसे ओळखता येतात हे पाहिलेलं आहे. आता प्रत्यक्षात आपण काय करू? एकाच निर्देशक पद्धतीवर काही आपल्याला बिंदू दिलेले आहेत ते बिंदू आपण स्थापन करूया आलेख कागदावर. एकाच निर्देशक पद्धतीवर पुढील बिंदू स्थापन करा. ए 4,-5, बी 5,0, सी 4,5, डी 0,3.5, ई -3,-5, एफ 0,-2, जी 3.5,2.5, एच -7,2, आय -7,0 आणि 0,0, ओ बिंदू 0,0. अशा प्रकारचे एवढे बिंदू आपल्याला स्थापन करायचे आहेत. आणि आपल्याला लक्षात आलेलं आहे की ज्या बिंदूचा एखादा निर्देशक किंवा दोन्ही निर्देशक 0 असतात तो निश्चितच अक्षावर असतो आणि बाकीचे प्रतलात असतात. म्हणून आपल्याला त्याप्रमाणे तो बिंदू कुठं आहे त्याचं स्थान अगोदर बघायचं. प्रतलात आहे का अक्षावर आहे? मग समजा चरणामध्ये आहे का अक्षावर आहे? आणि चरणामध्ये असेल तर कोणत्या चरणामध्ये आहे? धन असेल तर पहिल्या चरणामध्ये, ऋण असेल तर दुसऱ्या चरणामध्ये, ऋण असेल तर तिसऱ्या चरणामध्ये आणि धन ऋण असेल तर चौथ्या चरणामध्ये. असं अगोदर चरणाचं फिक्स करायचं आणि मग नंतर तो बिंदू स्थापन करायचा. मी या ठिकाणी आलेख कागदावर हे बिंदू स्थापन केलेले आहेत. पहिला बिंदू 4,-5 हा बिंदू आहे. ए बिंदू 4 आणि हे -5 याप्रमाणे हा स्थापन केलेला आहे. त्याच्यानंतर बी 5,0 म्हणजे बी कुठं आहे बिंदू? हा x अक्षावर. बघा x अक्षावर मी बी बिंदू स्थापन केला 5 याच्यावर. हे 5 याच्यावर. त्याच्यानंतर सी बिंदू 4,5 म्हणजे धन कुठं आहे तो? पहिल्या चरणामध्ये. बघा हे. त्याच्यानंतर डी 0,3.5 हा y अक्षावर 3.5 वर दिलेला. बघा इथं हा बिंदू आहे 3.5. त्याच्यानंतर ई -3,-5 ई बिंदू बघा -3,-5 हा तिसऱ्या चरणामध्ये आलेला बिंदू आहे. हा बिंदू या ठिकाणी मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर एफ बिंदूचा x निर्देशक 0 आहे.
तो वाय अक्षावर -2ला आहे. हा त्यानंतर जी 3.5, 2.5 3.5, 2.5 हा जो बिंदू आहे जी हा 3.5, 3.5, 2.5 हा पहिल्या चरणामध्ये. H -7, 2 ऋण धन. त्याच्यानंतर I -7, 0 म्हणजे हा एक्स अक्षावर -7, 0 हा खालचा हा बिंदू आहे आणि शेवटी O हा बिंदू 0,0 अशा प्रकारे हे आपल्याला स्थापन करता येतात. अशा अगोदर हे एक्स अक्ष वाय अक्षानं नाव द्यायचं, त्याच्यानंतर हे प्रमाण लिहायचं, दोन्ही अक्षावर 1 सेमी बरोबर 1 एकक आणि हे बिंदू अशा प्रकारे आपल्याला स्थापन करता येतात. त्याच्यानंतर यामधला पुढचा प्रश्न आहे, प्रतलात निर्देशक पद्धतीत स्थापन करा. त्यावर 3,4 3, -4 -3, -4 -3, हे बिंदू स्थापन करून ते क्रमाक्रमाने एकमेकांना जोडा व तयार होणाऱ्या चौकोनाचा प्रकार सांगा. तर आपण ऑलरेडी या ठिकाणी हे बिंदू स्थापन केलेत आलेख कागदावर आणि ते बिंदू जोडले सुद्धा आहेत. तर आपल्याला ते जोडल्याच्या नंतर जो चौकोन तयार झालेला आहे त्याचा प्रकार सुद्धा आपल्याला सहज लक्षात येईल. बघा हे बिंदू आपण घेतले. पहिला बिंदू कोणता होता? पहिला बिंदू 3,4 बघा हा 3,4. त्याच्यानंतर दुसरा बिंदू कोणता होता? 3, -4 3, -4 हा 3, -4 म्हणजे हा बिंदू आहे. त्याच्यानंतर -3, -4 हा बिंदू आणि -3, 4 हा बिंदू. तर हे 4 बिंदू जोडल्याच्या नंतर आपल्याला सहज लक्षात येतं की हा काय आहे? आयत तयार झालेला आहे. आयत म्हणा किंवा याला अजून काय म्हणतो आपण? काटकोन चौकोन हा तयार होईल. तर अशा प्रकारे हा पार्ट आपल्याला आजच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये दिला होता आणि तो आपण पूर्ण केलेला आहे. तर हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चित लाईक करायला विसरू नका.